डिस्क्लेमर हा व्हिडिओ पूर्णपणे शैक्षणिक आणि माहितीपूर्ण उद्देशाने तयार करण्यात आला आहे। नीलावंती ग्रंथ या विषयावरती समाजात प्रचलित असलेल्या लोककथा, दंतकथा आणि इंटरनेटवरील माहितीवर हा व्हिडिओ आधारित आहे। आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचा प्रचार करत नाही किंवा कोणत्याही दाव्यांची सत्यता सिद्ध करत नाही। नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकलं की आजही गावाच्या पारावरच्या गप्पा थांबतात। तो विषय म्हणजे नीलावंती ग्रंथ। तुम्ही कधी ऐकलंय का की एखादं पुस्तक वाचल्याने माणूस वेडा होतो किंवा एखादं पुस्तक वाचून आपल्याला प्राण्यांची भाषा समजायला लागते। ऐकायला हे एखाद्या सिनेमासारखं वाटतं ना, पण नीलावंती ग्रंथाबद्दल अशा अनेक कथा आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष सांगितल्या जातात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की हा नीलावंती ग्रंथ नेमका काय आहे, तो शापित का आहे आणि त्याचं सत्य काय आहे। सगळ्यात आधी जाणून घेऊया की ही नीलावंती नक्की होती कोण। जुन्या कथानुसार नीलावंती ही एक अतिशय हुशार आणि विदुषी स्त्री होती। तिला निसर्गाचं खूप वेड होतं। असं म्हणतात की तिला झाडांशी आणि प्राण्यांशी बोलता यायचं। तिने स्वतःला प्राप्त झालेलं हे सगळं ज्ञान एका पुस्तकात लिहून ठेवलं, ज्याला आपण नीलावंती ग्रंथ म्हणतो। या पुस्तकात काय होतं तर पशुपक्षींचा आवाज ओळखून भविष्य कसं ओळखायचं, जमिनीखाली गाडलेला खजिना कसा शोधायचा आणि निसर्गातील गुप्त शक्तींचा वापर कसा करायचा याच्या पद्धती यात लिहिल्या होत्या। आता तुम्ही म्हणाल, जर हे पुस्तक एवढं चांगलं होतं तर लोक याला घाबरतात का? तर यामागे मुख्य 3 कारणे सांगितली जातात। नंबर 1, अर्धवट ज्ञान। असं म्हणतात की हे पुस्तक वाचायला सुरुवात केली की ते पूर्णच करावं लागतं। जर कोणी मध्येच थांबलं किंवा अर्धवट वाचून सोडून दिलं तर मानसिक संतुलन बिघडतं आणि तो वेडा होतो। नंबर 2, चुकीचा हेतू। जर कोणी पैशाच्या लालसेपोटी किंवा कोणाचं वाईट करण्यासाठी हे पुस्तक वाचलं तर त्याला त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात। नंबर 3, गुप्तविद्या। हे पुस्तक सामान्य माणसांसाठी नाही आहे असं म्हणलं जातं, कारण यातल्या काही गोष्टी आपल्या मेंदूला सहन होत नाहीत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, 1935च्या सुमारात जेव्हा इंग्रजांचे राज्य होतं तेव्हा या ग्रंथावर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली होती। असं का झालं असेल? काही लोक म्हणतात की यातील काळ्या जादूमुळे ही बंदी आली, तर काही संशोधक असे मानतात की आपल्या भारतातील हे प्राचीन आणि मौल्यवान ज्ञान भारतीयांच्या हातात राहू नये म्हणून ब्रिटिशांनी हा ग्रंथ जप्त केला आणि तो शापित असल्याच्या अफवा पसरवली। आजही या ग्रंथाच्या मूळ प्रत कोणाकडे आहे हे कोणालाच माहिती नाही। काही लोक म्हणतात की लंडनच्या म्युझियममध्ये आहे, तर काही म्हणतात की हिमालयाच्या कुठेतरी लपवून ठेवले आहे। आज आपल्याला गुगलवर किंवा सोशल मीडियावर अनेक PDF मिळतात ज्यावर नीलावंती ग्रंथ असं लिहिलेलं असतं, पण सावध राहा, यातील बहुतांश गोष्टी खोट्या आहेत। मूळ ग्रंथ हा खूप वेगळा होता। खरं सांगायचं तर कोणतंही पुस्तक वाचून माणूस वेडा होत नाही, पण जर आपण मनामध्ये आधीच भीती धरली आणि काही गूढ गोष्टी वाचल्या तर त्याच्या आपल्या मनावर परिणाम होऊ शकतो। नीलावंती ग्रंथ हे खरं तर आपल्या पूर्वजांशी निसर्गाशी असलेलं नातं होतं, ज्याला कालांतराने भीतीचं स्वरूप आलं। तर मित्रांनो, नीलावंती ग्रंथाबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला काय वाटलं? अशा एखाद्या ग्रंथ आजही अस्तित्वात असेल का?
तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांनी याबद्दल तुम्हाला काही सांगितलं असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी होता. कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, पण आपल्या प्राचीन संस्कृतीचा आदर नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक रहस्यमय विषयासह. धन्यवाद.